am back with part 2 of my sister meetup vlog. So here we go. It's me दीक्षा and Vibe with दीक्षामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो आजचा व्हिडिओ हा स्टार्ट होतो आहे मॅकडीपासनं. सो मी माझ्या बहीण भावांसोबत मॅकडीमध्ये गेले होते आणि तिथे आम्ही खूप काही ऑर्डर केलं होतं. तर मी खाते आहे चीझी फ्रेंच फ्राईज. तर आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय ऑर्डर केलं होतं. त्यामध्ये आम्ही ऑर्डर केलं होतं सॅल्टेड फ्रेंच फ्राईज, चीझी फ्रेंच फ्राईज, बॉइल्ड कॉर्न, पनीर बर्गर, चिकन बर्गर अँड सम ड्रिंक्स. आता आमचं खाऊन झालं, पण आम्ही विसरलो होतो की आम्हाला घरी पार्सल पण घेऊन जायचं आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा मॅकडीला गेलो आणि तिथे ऑर्डर केलं. हेलो गाइस, हम आ गए हैं मैकडी में. हेलो गाइस, हम आ गए मैकडी में और हमने भी ऑर्डर किया है. हम हमारे ऑर्डर का वेट कर रहे हैं और अभी थोड़ी देर में ऑर्डर आएगा. ऑर्डर आएगा और हम वो फिर अपने घर में लेके जाएंगे. आवाज़ थोड़ा सा तो हम आ गए मैकडी में एंड हमने किया है ऑर्डर मील. तो अब हम फिर पार्सल घर लेके जाएंगे क्योंकि हमारा खा के हो गया है. स्टे ट्यून फॉर दैट. कि हमारा मील कैसे दिखेगा. ओके, डिनर ये हमने ले लिया है हमारा पार्सल. अभी हम जाएंगे अपने घर. ओके, हम घर जाके खाएंगे और आपको फिर बताएंगे कि कैसे करके. चलो लेट्स गो. अभी हम लोग जा रहे हैं. ओ गॉड, इन्होंने तो डायरेक्शन ही चेंज कर दी है. नो वेज. अभी हम आ गए टाइम जोन में चेक करने के लिए. जब तक चेक करेंगे. टाइम झोनला आम्ही काही वेळ घालवला आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. मी आणि माझी ताई आली माझ्या आईसाठी साडी घ्यायला आणि आम्ही तिच्यासाठी 2 साड्या निवडून घेतल्या. शॉपिंग तर आता झाली आहे आणि आम्ही आता आलो आहे कॅफेमध्ये स्नॅक्स खायला. आज हम आए हैं कैफे जिसका नाम है मॉडर्न टेरेस. आणि मी आज आलेली आहे वाईफ विथ दीक्षाच्या ब्लॉगमध्ये. आणि दीक्षासोबत मला पण सबस्क्राईब करा, इथे कुठे असेल. मिरॅकल्स वर्ल्ड करिश्मा. ओके, सिया बाबा. पुन्हा एकदा आम्ही निघालो शॉपिंग करायला आणि त्यानंतर लगेच आम्ही सबवेला जाऊन आलो आहे. आणि सबवेमध्ये आमच्या दोघींची पण चॉईस वेगळी आहे, कारण माझ्या ताईला पनीर आवडतं आणि मला आवडतं चिकन. सो आम्ही बेसिकली स्वतःच्या सोयीनुसार आम्ही मागवलं होतं आणि त्यासोबत कॉफी तर मॅन्डेटरी आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत मीनाची पावभाजी. आपल्या सवय खाल्ल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत पावभाजी खायला, कारण सवय खाऊन आमचं पोट भरलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे आलो. एकाच दिवशी आम्ही 3 ते 4 फूड प्लेसेसला जाऊन आलो आहे. त्याचं कारण असं की माझी ताई US ला राहते आणि तिला इंडियन फूड खूप आवडते, पण ते तिला मिळत नाही. त्यामुळे ती 1 महिन्यासाठी किंवा 2 महिन्यासाठी आली की ती चान्स सोडत नाही की बाहेरचं खाण्याचं. तर आता मी आली आहे संस्कृती सिक्कीम मोमोजमध्ये आणि इथले मोमोज मला खूप टेस्टी वाटतात. तर मी मोस्टली चिकन स्टीम मोमो ट्राय करते आणि मला ते खूप जास्त आवडतात. अँड ऑल्सो कुरकुरे मोमोज ते मस्ट ट्राय आहे. सो तुम्ही पण कधीतरी व्हिजिट द्या. आहे मानेवाडा स्क्वेअर नाही, तुकडोजी स्क्वेअरजवळ आहे. मोमोज खाताना मला लक्षात आलं की ताईसोबतचा व्हिडिओ आणि ताईला घेतलं नाही असं कसं होऊ शकतं. त्यामुळे ताईला पण व्हिडिओमध्ये कॅप्चर करून घेतलं आणि मी माझे मोमोज खाणं सुरू ठेवलं. एका दिवसात आज आम्ही 3 फूड शॉप एक्सप्लोर केले.
फर्स्ट सबवे, देन पावभाजी, देन मोमो. हां, कारण माझी सिस्टर अमेरिका रिटर्न आहे आणि तिला खायला मिळत नाही तिथे. एक्सप्लोअर केलेले आहे हे फूड. हे सगळे नाही, सबवे मी एक्सप्लोर नाही केलं. सबवे मी आज फर्स्ट टाईम एक्सप्लोर केला. देन सबवे, नंतर पावभाजी अँड मोमोज तर ऑलवेज. मोमोज तर थोडं आता टॉप प्रियॉरिटीवर येतं फूडच्या. आफ्टर डोसा, पाणीपुरी, पिझ्झा. आता वेळ झाली आहे मोमो शॉपला बाय म्हणायची आणि घरी जाण्याची. आज आम्ही खूप फूड प्लेसेस ट्राय केले आणि खूप फूड आमचं खाऊन झालं आहे, तर आता आम्हाला काही भूक नाही आहे आणि घरी जाऊन आम्ही फक्त आराम करणार आहे. जितके तुम्ही रील स्क्रोल करता तितके आमचे फूड प्लेसेस ट्राय करून झालेले आहेत आणि फूड बघून आता तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आलेले आहोत. सो आता फायनली आम्ही ट्राय केलं होतं बार्बेक्यू नेशन. सो त्यासाठी आम्ही ॲब्सोल्यूट बार्बेक्यू चूज केला होता आणि ॲब्सोल्यूट बार्बेक्यूला व्हिजिट दिली होती. ॲज कम्पेअर टू बार्बेक्यू नेशन, ॲब्सोल्यूट बार्बेक्यूला रेट्स कमी असतात आणि वीकडेला तिथे कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक्स पण अवेलेबल असतात. व्हेरायटीज ऑफ फूड खाल्ल्यानंतर आम्ही अगम्याचा बड्डे सेलिब्रेट केला होता. मोस्टली अगम्या तिच्या बड्डेच्या वेळेस इंडियामध्ये अवेलेबल राहत नाही, त्यामुळे आम्ही विचार केला की बार्बेक्यू नेशनमध्ये तिचा बड्डे सेलिब्रेट करावा आणि तो आम्हाला खूप छान वाटला, कारण आम्ही यावेळेस फुल फॅमिली तिथे अवेलेबल होतो आणि तिला कॉंग्रॅच्युलेट करत होतो तिच्या बड्डेसाठी. बघून चला अगम्या. हाय गाइस, अब हम घर पे घूम रहे हैं पैदल. आज हमारी गाड़ी नहीं है, आगे देखिए. और अब हम जा रहे हैं मैक्स में. अब हो गई ट्रेन की शॉपिंग. मैक्स में देखते हैं क्या खरीदेंगे अब. सो लेट्स गो. तुझा आवाज तरी येत असेल का? आज 1 महिन्यानंतर माझ्या ताईची US ला जाण्याची वेळ आली होती, त्यामुळे तिच्यासाठी स्पेशल फूड बनत होतं. माझी सेकंड मोठी ताई तिच्यासाठी छान ज्वारीची भाकरी बनवत होती आणि छान वांग्याचं भरीत तिने बनवलेलं होतं. माझ्या ताईला तुरीच्या शेंगा खूप आवडतात आणि US ला ते मिळत नाही, त्यामुळे तिने भरभरून मागवल्या होत्या आणि त्याचे दाणे काढून ती टिफिनमध्ये घेऊन गेली होती. आमच्याकडे सगळं सामान पसरून होतं, कारण माझ्या ताईची पॅकिंग सुरू होती आणि सोबतच तिला फराळ वगैरे सगळं देणं सुरू होतं. माझी सेकंड मोठी ताई सुगरण आहे, त्यामुळे तिने छान नाश्ता बनवून दिला होता. त्यामध्ये चिवडा, शेव, चकली, शंकरपाळे असे सगळे गोष्टी तिने छान भरभरून दिले होते. आणि हे आहे माझ्या ताईच्या हातचं टेस्टी वांग्याचं भरीत, जे खूप खूप टेस्टी झालं होतं. आता आम्ही ताई आणि अगम्याला एअरपोर्टवर ड्रॉप करायला आलो आहे. भैया गाइस, वो ये तो ऊपर. अब हम जा रहे हैं अपने घर वापस. अपने घर. तो चलो, हमारा घर वापसी का टाइम हो गया है. आफ्टर 1 मंथ. बाय गाइस. बाय करू मी. बाय. इसको भी लेके जा रही हूँ. हाँ जाओ. फोटो भी निकालना हमारी. बाय बाय. बरोबर जाओ. बाय बाय. बाय. ताई आतमध्ये गेल्यानंतर आम्ही निघाले आमच्या घरी जायला आणि अशा प्रकारे हा होता माझ्या ताईसोबतचा माझा व्हिडिओ. मोस्टली आम्ही फूड स्टॉल्स ट्राय केले होते आणि शॉपिंग केली होती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.